नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय इन्स्टंट मसाला डोसा। यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाही आहे किंवा कुठलीच पूर्वतयारी करायची सुद्धा गरज नाही आहे। तुम्हाला मसाला डोसा खायची इच्छा झाली की झटपट तुम्ही या पद्धतीने इन्स्टंट मसाला डोसा बनवू शकता। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। या कपाने मी सगळं साहित्य मोजून घेतलंय। तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करून तिने सगळं साहित्य इथे मोजून घेऊ शकता। आता यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे। इथे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून तो तुम्ही इथे वापरा। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। आंबट दही घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। यानंतर अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे डोस्याला रंग खूप छान येतो। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं अर्धं घातलं आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये आपण आणखी पाणी घालू। तर इथे उरलेलं अर्धा कप पाणीसुद्धा मी घातलं आहे। हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलं होतं, इथे मी आणखी थोडं पाणी घेतलं आहे। मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि इथे आपलं जसं नेहमीचं डोस्याचं पीठ असतं तसं बनवून घ्यायचं आहे आणि यासाठी तुम्हाला साधारण 1.25 ते 1.5 कप पाणी लागेल। अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घेतलं। इथे विस्करनी पहा असं मी छान फेटून घेते। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। हे असं पीठ आपल्याला हवं आहे। आता हे पीठ आपण असंच झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं आणि तोपर्यंत आपण इथे मसाला किंवा जी बटाट्याची भाजी असते ती बनवून घेऊया। तर यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। साधारण 1 मोठा चमचा तेल घातलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे आणि अर्धा चमचा इथे मी चण्याची डाळ घातली आहे। या दोन्ही डाळी मी आधी कापडाने पुसून घेतल्यात। आता ह्या डाळी किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायच्यात। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि इथे आता आलं घातलं आहे। अर्धा इंच आलं मी किसून घेतलं। यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। भरपूर कढीपत्ता घालायचा आहे। 7 ते 8 पानं घातलेत मी। परतून घेऊया या तेलावरती। यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंगाची चव खूप छान येते या मसाल्याला, त्यामुळे नक्की घाला। यानंतर इथे पाव चमचा हळद घातली। परतून घेऊया सगळं। आता इथे मी असा कांदा उभा चिरून घेतलाय, तो घालायचा। एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलाय। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। इथे आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये बटाटे घालायचे आहेत। तर 3 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून असे त्याचे तुकडे करून घेतले होते, ते यामध्ये घालायचे आहे आणि आता हे परतून घ्यायचं सगळं। ही मसाला डोसाची जी भाजी आहे किंवा जो मसाला आहे तो आपण बनवतोय। तर यामध्ये मी पाणी घातलं। ही भाजी थोडीशी सैलसर असते म्हणून यामध्ये 1 मोठा चमचा पाणी घातलं। याबरोबरच मी यामध्ये मीठसुद्धा घातलं। तर ही भाजी आपली पहा तयार आहे। अगदी मस्त असा हा मसाला तयार झाला आहे। यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे। पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। हा आपला मसाला डोस्याचा मसाला तयार आहे। आता चटणी बनवून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी मी ओलं खोबरं घातलं। यानंतर 1 चमचा चण्याची डाळ मी थोडीशी भाजून घेतली आहे आणि ती घातली। तुमच्याकडे जर भाजलेली चण्याची डाळ असेल तर ती घातली तरी चालेल। यानंतर इथे 3 मी हिरव्या मिरच्या घातल्यात। थोडंसं आलं घालायचं आहे। यानंतर इथे थोडीशी मी चिंच घातली। चवीप्रमाणे मीठ घातलं
आणि आता थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. तर ही पहा चटणी वाटून तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी पहा 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी, कढीपत्ता घातला. आता ही फोडणी आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. आता आपण डोसा बनवूया. तर इथे साधारण 10 ते 15 मिनटं झालेत. आता हे पीठ पहा आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालते. मिक्स करून घेऊया मीठ. आता इथे पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आपण इन्स्टंट मसाला डोसा बनवतो आहे, त्यामुळे इथे थोडासा सोडा यामध्ये घालावा लागतो डोस्याला जाळी येण्यासाठी. सोडा मिक्स करून घेतला. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे. असं ब्रशने तवा ग्रीस करून घ्यायचा आहे. तवा अगदी छान असा गरम करून घेतला आहे मी. आता यावरती असं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे तव्याची जी वरची बाजू आहे ती थंड होईल. आणि आता जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते असं टिश्यू पेपरने मी पुसून घेते. आता डोसा बनवण्यासाठी आपला तवा अगदी रेडी आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सेंटरला आता 1 चमचा असं पीठ घालायचं आहे आणि डोसा असा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे. अगदी सहज हा डोसा तुम्हाला पसरवता येतो. पहिल्यांदा जरी तुम्ही डोसा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट डोसा या रेसिपीने बनवू शकाल. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर वरच्या बाजूवरती तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. तर इथे पहा वरच्या बाजूने हे डोसा ड्राय झाला आहे. तर इथे मी तेल लावते. आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि डोसा असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता डोसा असा ब्राऊन झाला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झाला आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेऊया. अगदी मस्त असा डोसा हा तयार होतो. यामध्ये मी आता चटणी घातलेली नाही आहे. आता हा इथे दुसरा डोसा मी बनवून घेतला. यामध्ये आता आपण हा तयार मसाला घालूया आणि हा डोसा आपण फोल्ड करून घेऊ. तर अगदी क्रिस्पी आणि अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तसा हा मसाला डोसा घरच्या घरी तयार होतो. तर इथे पहा चटणी, डोसा आणि मसाला सगळं मी सर्व केलं आहे. तर हा डोसा तुम्ही नक्की करून पहा. कधीही तुम्हाला झटपट डोसा बनवायचा असेल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.